मी जास्त त्याच्यामध्ये काही टाकणार नाही आहे, एकदम सिंपल बनवणार आहे आणि ते पण मी फर्स्ट टाईम ट्राय करत आहे. तर बघूया आता कसा बनतो म्हणून चिवडा. पण याच्या आधी पण बनवलेला आहे, पण मी फक्त हेल्प केली आहे माझ्या मम्मीला कांदा कापून द्यायला, मिरची कापून द्यायला, सामान आणून द्यायला. तर बघू आता माझ्याकडून कसा बनते फर्स्ट टाईम. मस्त असा क्रिस्पी होतपर्यंत त्याला असा भाजायचा की त्याचा जो आवाज आहे ना तो म्हणजे असायला पाहिजे, असा आवाज आला पाहिजे त्याचा एकदम क्रिस्पी. तर आपण तोपर्यंत एकदम छान मस्त क्रिस्पी होत नाही तोपर्यंत भाजायचा. पोहे मुरमुरे भाजून झाले, मस्त छान असं चिकन भाजला आहे घेतला आणि बाकीचं जे इकडे आहे थोडं रेडी होऊन पटापटा करत आहे आता मी. कारण मला पण समजत नाही मी म्हणजे किती प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे, किती भाजलं पाहिजे. माझे शेंगदाणे झडले त्याच्यामुळे आता बघू चिवडा कसा होतो एवढपर्यंत तुम्हाला दाखवते मी. हा बंधू मसाले चिवडा घेतला आहे. आता मला याचा अंदाज माहिती नाही किती टाकायचा, तरी पण मी थोडासाच टाकते कारण माहिती नाही ना जास्त झालं तर चिवडा खराब होऊन जातो. त्याच्यामुळे बघते आता थोडंसं टाकते. बघूया आपला चिवडा कसा होतो. बस थोडंच टाकायचं आहे आणि खूप छान वाटत आहे. आणि मला असं वाटतं की मी जे सेल्फ केलेलं आहे फर्स्ट टाईम ते खूप छान दिसत आहे. मला चिवडा रेडी आहे. तुम्ही असं पण गूळ मेल्ट करू शकता आणि मिक्सरमधून काढून पण तुम्ही डिरेक्टली त्याचे लाडू बनवू शकता तीळ टाकून. सो मला हे इझी वाटते म्हणून मी या प्रकारे बनवत आहे. हे बघा गूळ छान असा मेल्ट झाला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण टाकू तीळ आणि शेंगदाणे. सांगते गूळ कसा शिजते म्हणून. तर थोडंसं असं घ्यायचं चम्मचने आणि हलकंसं असं पाण्यात टाकायचं. ठीक आहे. आणि पाण्यात टाकल्यानंतर जर गूळ असा हे होत आहे तुमचा छान असा गोल बनत आहे तर समजून जायचं तुमचा गूळ शिजला. हा आहे आजचा माझा कार्यक्रम, चिवडा आणि लाडू तर माझे बनले नाही बट मी चकल्या बनवल्या, तिळाच्या चकल्या. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या नवीन वर्षाचा हा पहिला सण आहे. तर मी बनवले आहे चिवडा आणि तिळाच्या चकल्या. माझ्याकडून लाडू नाही बनला म्हणून मी चकल्या बनवल्या. सो बस आजसाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.